नमस्कार, मी आपला होस्ट आशिष कुमार। आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक, सर्व वारकरी, मराठी अमराठी पूर्ण किंबहुना भारतभर लोक आज पंढरपूरला पोहोचलेले आहेत। आणि या विठोबाचे गुणगान गाण्यासाठी संतांनी आपल्याला खूप थोरवी सांगितलेली आहे की आज एवढे लोक पंढरपूरला का जातात। तर तुकोबाराया म्हणतात त्यांच्या अभंगामध्ये, देवे जीव धाला संसार तू कडू झाला, देवे जीव धाला संसाराची तू कडू झाला, तेची एती ढेकर आनंदाचे हरिहर, वेधी अनिकास ऐसा जया अंगी कस, वेधी अनिकास ऐसा जया अंगी कस, तुका म्हणे भूक येणे न लगे अनिक। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की पंढरपूरचा विठ्ठल ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस मी भूक तहान विसरून जातो, किंबहुना माझे मनरूपी पोट तृप्त झाल्यामुळे जणू काय आनंदाचे ढेकर मला येत आहेत आणि त्याच्यामध्ये मला विठोबाचं रूप पाहायला मिळत आहे। आणि तुकाराम महाराज शेवटी हेही म्हणतायत की वेधी अनिकास जया अंगी ऐसा कस, तुका म्हणे भूक येणी ना लगे अनिक। एकदा विठ्ठल रूपी तो देव आपल्याला प्राप्त झाला, तो मोक्ष आपल्याला मिळाला की आपल्याला संसारामध्ये सगळे सुख दुःख विसरून जातो आणि तो विठ्ठल आपल्या पदरी पडला की आपल्याला भूक तहान काही सुद्धा लागत नाही। संत सेना महाराज यापुढे म्हणतात की सुखाची उपमा, पंढरपूरला गेल्यानंतर सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधुनी अवघी तीर्थे, ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक, ऐसा वेणुनादी काला दावा, ऐसा उभा विटेवरी कटेवरी कर, ऐसा उभा विटेवरी कटेवरी कर, ऐसा पाहता निर्धार नाही कोठे। संत सेना म्हणे खून सांगितली संती, संत सेना म्हणे खून सांगितली संती, या परी विश्रांती न मळे जीवा, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंदाचे केशवा भेटताशी। संत सेना महाराज म्हणतात की ऐसा पुंडलिक, ऐसी चंद्रभागा, ऐसा वेणुनादी काला दावा, काला दावा म्हणजे जो वारकऱ्यांचा थवा, जो वारकऱ्यांचा एवढा मोठा ग्रुप त्या ठिकाणी पोहोचलेला आहे, असं प्रदर्शन, ऐसा सोहळा त्या ठिकाणी तुम्ही जगामध्ये कुठे दाखवा तुम्हाला मिळणार नाही। आणि एका ठिकाणी चंद्रभागा, एका ठिकाणी पुंडलिक, आणि हा सर्व वेणुनादी जो वारकऱ्यांचा जो पारंपरिक जो सगळा मेळा त्या ठिकाणी गेलेला आहे, पालख्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत, अशा प्रकारचा सोहळा, अशा प्रकारचं दृश्य आपल्याला कधीच कुठे जगामध्ये पाहायला मिळणार नाही। संत चोका पुढे म्हणतात की पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे। त्यांनी म्हटलं की त्रिभुवनी तुम्ही पूर्ण युनिव्हर्स मध्ये जगामध्ये कुठेही जा, पंढरीला गेल्यानंतर जे सुख मिळतं ते तुम्हाला त्रिभुवनामध्ये कुठेही मिळणार नाही। प्रत्यक्ष चक्रपाणी, चक्रपाणी म्हणजे सुदर्शन, विष्णूचा 8वा अवतार, स्वतः श्रीकृष्ण त्या ठिकाणी उभा आहे। आणि अशा प्रकारचा देव ज्यांनी या सगळ्या त्रिभुवनाला बनवलं तो पंढरपूरमध्ये उभा आहे। आणि अशा प्रकारचं सुख पंढरपूरला गेल्यानंतर हे भाविकांना, सर्व त्या ठिकाणी पोहोचणाऱ्या भक्तांना मिळत असतं। आणि आषाढ एकादशी निमित्त हे सर्व लोक त्या ठिकाणी पोहोचतात। आणि म्हणून चोका म्हणतात, चोखा म्हणे ऐसे सुखांची मिराशी, चोखा म्हणे ऐसे सुखांची मिराशी, भोळ्या भाविकांशी अखंडित। तर चोका म्हणतात की पंढरपूरला गेल्यानंतर भोळ्या भाविकांना जी सुखांची मिराशी म्हणजे जी काही पूर्णपणे त्यांना त्या ठिकाणी त्या देवाकडून जो आशीर्वाद मिळतो त्याची मिराशी, ते वतनदार होतात, त्यांना अशा प्रकारे त्या ठिकाणी आशीर्वाद मिळतो की या त्रिभुवनामध्ये दुसरा कोणताही आशीर्वाद भक्तांना मिळू शकत नाही। तर आषाढ एकादशी निमित्त आपण सगळेजण या ठिकाणी पंढरीचे दर्शन घेत आहात, किंबहुना टीव्हीवर या ठिकाणी चॅनलवरती तुम्ही त्याचे गुणगान गात आहात, त्याचं दर्शन घेत आहात। अशा सर्व भक्तांना मी मनापासून नम्रपणे या ठिकाणी हे आवाहन करतो की या पंढरीचा महिमा किंवा या वारकऱ्यांचा जी परंपरा आहे ती अशीच चालू राहो आणि आणखीन लोक या जगामध्ये त्रिभुवनामध्ये या पंढरीचा महिमा पसरो अशी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद।